विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अडचणीमध्ये सापडू शकतात, कारण उमेदवारांना धमकावण्याच्या आरोपांची आयोग आता चौकशी करणार असल्याचं बोललं जातंय। राहुल नार्वेकर हरिभाऊ राठोड यांच्यातल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हा वाद झाला होता। पाच वाजेपर्यंत ते इथे होते। 5 वाजेच्या नंतर इथेच बसले होते ते गाडीमध्ये। त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी। काय राठोड तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली? त्यांनी डीसीपीला फोन केला, जॉईंट चीफ यांना। काय कुठं क्रायटेरिया आहे म्हणे यांचा, तुम्ही सिक्युरिटी दिली? प्रभाग क्रमांक 226 त्या 226 मध्ये आमच्या म्हणजे अपक्ष उमेदवार आहेत सौ तेजल दीपक पवार या महिला उमेदवाराने अर्ज भरला। तिचा अर्ज मागे घ्यावा म्हणून दुर्दैव या महाराष्ट्राचे, या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांची सगळा कुटुंब परिवार त्यांच्या मागे हात धुवून लागलाय। आणि यानंतरची बातमी, अंजली दमानिया यांनी सुद्धा यावरती टीका केल्याची। अंजली दमानिया यांनी राहुल नार्वेकरांवरती टीका केली आहे। राहुल नार्वेकरांना माज आलाय असं दमानिया म्हणतायत। दमानिया यांनी या सगळ्या प्रकरणावरती आता राहुल नार्वेकरांना धारेवर धरलाय। राहुल नार्वेकरांना स्पीकर पदाची आता मिजास आलेली दिसतेय। विड्रॉ सिक्युरिटी इमिडिएटली अँड ॲज अ स्पीकर मी तुम्हाला आदेश देतो, हे जे ते म्हणाले जॉईंट सीपीला। राहुल नार्वेकर तुम्हाला मुद्दाम सांगतेय की भारतात संविधानाप्रमाणे आर्टिकल 178 ते 181 या कायद्यात लेजिस्लेटिव्ह कॅन नॉट गिव्ह एनी डायरेक्शन्स टू एक्झिक्युटिव्ह, आणि त्यात स्पीकर फक्त फंक्शन हे असेंब्लीमध्ये चालतं। असेंब्लीच्या बाहेर त्याचा कुठलाही थाट नसतो, वट नसतो, मिजाज नसते। तर तुम्ही हे जे केलेलं कृत्य ते अतिशय बेकायदेशीर आहे आणि खरं तर तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे।